प्रदीप शिवगण दिग्दर्शित झुटिंग हा चित्रपट 14 मार्च रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे आणि त्या संदर्भात आज प्रदीप शिवगण आणि त्यांच्या कलाकारांनी इथे नगरपालिकेच्या या शाहू सभागृहामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती। 14 तारखेचं पिक्चर बघण्यासाठी लोकांना आवाहन करण्यासाठी, प्रेक्षकांना आवाहन करण्यासाठी। खरं तर झुटिंग हा चित्रपट जो आहे आपल्या ग्रामीण भागातील रिलेटेड आहे। तसेच ग्रामीण भागातील कलाकार आहेत त्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने हा झुटिंग चित्रपट हा प्रदीप शिवगण यांनी प्रदर्शित केलेला आहे। आणि खरं तर एक चॅलेंजिंग ही गोष्ट होती झुटिंग चित्रपट चालू करण्यासाठी आणि त्यांनी ते चॅलेंज स्वीकारून ते पूर्णत्वास नेलेलं आहे। तर आपल्या सोबत आहेत स्वतः प्रदीप शिवगण। काय सांगाल, ग्रामीण कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा पिक्चर रिलीज होतोय, कसा पिक्चर असेल आणि काय आव्हान करताय प्रेक्षकांना? खरं तर या गोष्टीचा आनंद आहे, कारण मी याच भागातला आहे। मी मूळचा आजऱ्याचा आहे, सोलगाव माझं गाव। या गावातून मी हळूहळू नाटक करायला शिकलो आणि आता महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी सिनेमा, लघुपट किंवा या माध्यमाशी जोडला गेलो। तर मला असं वाटलं की आपल्या भागात माझ्यासारखे अनेक उमेदीचे कलाकार आहेत की जे चित्रपट करून आपल्याला पडद्यावर बघू पाहतात किंवा करिअर करू पाहतात। तर अशा मी जेव्हा वेबसिरीज वगैरे करत होतो तेव्हा एक गोष्ट माझ्या ध्यानात आली की आपल्याच भागातली ही कथा आहे। ही कथा जर आपल्या भागातच शूट झाली तर आपला परिसर, ज्या भागात आपण वाढलो, मोठे झालो आणि ज्या भागात असे माझ्यासारखे भरपूर उमेदीचे कलाकार आहेत जे वाट बघतायत की आम्हाला एखादी संधी मिळेल, तर हे सगळं जुळून आलं आणि मग आम्ही हा चित्रपट इथं तयार केला। चित्रपटाची गोष्ट पण इथला जो परिसर आणि इथली जी माणसं आहेत त्यांना फार उंचावर नेणारा आहे। आपल्या संस्कृतीला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणार आहे। यामध्ये आम्ही स्थानिक लोककलांचाही समावेश केलेला आहे। इथली स्थानिक भाषा आम्ही आहे तशी वापरलेली आहे आणि इथला पेहरावही वापरला आहे। तर अशा प्रकारचा चित्रपट जर लोकांपर्यंत पोहोचला तर मला वाटते की आपली इथली संस्कृती आहे ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल, त्याची नोंद कायम राहील। तर मी इथल्या सगळ्या लोकांना आवाहन करतोय की येत्या 14 तारखेला थिएटरमध्ये यावं आणि हा चित्रपट बघावा। शहराची कुठल्या गावची अशी मुद्दाम सांगणार नाही, कारण ही भारतातल्या सगळ्याच खेडेगावांना रिलेट व्हावी। जो काही मूळ जन्म असतो खेडेगावातला तो महाराष्ट्राच्या किमान प्रत्येक खेड्यामध्ये तोच आहे असं मला नेहमी वाटत आलेलं आहे। जनरली असं होतं की एखादा सामान्य माणूस इतरांपेक्षा वेगळं काही करत असेल, वेगळं वागत असेल, वेगळं बोलत असेल किंवा त्याच्याकडे काही वेगळं असं देणगी असेल जो तो वापरत असेल दैनंदिन आयुष्यात, तर आपल्याला वाटतं एक तर तो वेडा आहे म्हणून आपण त्याला दुर्लक्षित करतो किंवा मग तो देव आहे असं म्हणून त्याची पूजा करायला लागतो। या दोन्ही गोष्टींमुळे असं होतं की तो समाजाच्या मुख्य प्रवाहापासून लांब पडतो। तर असे अनेक लोक आहेत, माणसं आहेत जी अशा समाजापासून नेहमी वेगळी गेलेली आहेत। काही लोकांनी आत्महत्या केल्या, काही लोक तो भागच सोडून कायमचे निघून गेले। तर मला वाटतं अशा लोकांनाही समाजाच्या प्रवाहात आणलं पाहिजेत आणि प्रवाहातून पुढे गेलं पाहिजेत। आणि अनेक ठिकाणी असं होतं की अचानकच माणूस वेड्यासारखं वागायला लागतो, विक्षिप्त वागायला लागतो, तर ती लगेच तो वाईट आहे किंवा देवाचं काहीतरी झालंय, त्याला भूतबाधा झाली की काय असं समजून त्याला वेगळं करण्याची एक प्रथा परंपरा आधीपासून आपल्याकडे आहे। तर यांना डॉक्टरांची गरज आहे, त्या माणसांशी बोलायची गरज आहे, तर असं मला वाटतंय आणि त्याच संदर्भात भाष्य करणारा हा चित्रपट आहे। या पिक्चरामध्ये मला वाटते मी अगदी ऑडिशन पासून या चित्रपटाचा भाग आहे। म्हणजे आम्ही ऑलरेडी या प्रोडक्शन मध्ये काम केलेलं, पण ही फिल्म बांधतानाच प्रदीप सर जे आहेत दिग्दर्शक या चित्रपटाचे, तर त्यांनी तो माणूस खरोखरच त्या रोलसाठी योग्य आहे का हे बघून प्रत्येकाची ऑडिशन घेतली। मला वाटते 400-500 लोक आलेले या परिसरातनं ऑडिशनसाठी आणि त्यातले आम्ही 30-32 लोक सिलेक्टेड झालो। आणि सिलेक्टेड झाल्यानंतर पण माझं जे कॅरेक्टर आहे या फिल्म मधलं तर तो निगेटिव्ह रोल आहे। तर मग त्याच्यासाठी मी कसा माझ्यावरती काम केलं तर मी निगेटिव्ह दिसेन, तर मला उन्हात उभं राहून काळं करण्यात आलं, केस आणि दाढी थोडीशी ठेवून रफ टाईप मध्ये माझा लुक केला आणि मग नंतर शूटिंग चालू झालं। तर त्यामुळं पिक्चर बघितल्यानंतर कदाचित तुम्हाला वाटेल की अरे हा अमोल नाही आहे, तर एवढं माझ्यावरती काम केलं, कारण मी ट्रेलर बघताना खरंच मला विश्वास बसला नाही की तो मी आहे। आणि असं प्रत्येक कॅरेक्टरवरती काम केलेलं आहे प्रोडक्शनने। सर्वसमावेशक असं काम करण्याची संधी या झुटिंग चित्रपटाच्या माध्यमातून या ठिकाणी मला मिळालेली आहे। खेडेगावामध्ये पण एक कलेचा टॅलेंट आहे हे शोधण्याचं एक चांगलं काम प्रदीप शिवगण सरांनी केलेलं आहे। आणि जे मुंबई, पुणे या ठिकाणी जाऊन आपण चित्रपटाच्या माध्यमातून काहीतरी करू शकतोय, ते खेडेगावामध्ये पण आपण राहून करू शकतोय। ही एक उत्स्फूर्त आणि कलाकारांच्या मध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम या झुटिंग चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी केलं आहे। आम्हाला या चित्रपटामध्ये संधी दिली आणि इथल्या भागातील जे निसर्ग सौंदर्य आहे किंवा इथली जी परिस्थिती आहे की 1990 पासून चालत आलेल्या रूढी परंपरा असतील किंवा वेगवेगळे विचार असतील, ते पुन्हा एकदा या झुटिंग चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आपण सर्वांनी निश्चित या 14 तारखेला होणाऱ्या दुपारी 2, 12:30 आणि 3
या दोन्ही शोचा आनंद घेऊन कलाकारांना भरपूर आशीर्वाद द्यायचा आहे. धन्यवाद. छान वाटतंय कारण मी आता एक मोठ्या पडद्यावर दिसतोय आणि इथं मला कुठं जाऊन काम करायचं की आता मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन ऑडिशन देऊन काम करणं शक्य नाही. तर आता प्लॅटफॉर्म इथं तयार झाला आहे. तर असे प्रोड्युसर इथं आले पाहिजेत. असे प्रोड्युसर डिरेक्टर इथं म्हणजे काम करण्यासाठी आले पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्ही सपोर्ट केला पाहिजे. सगळ्या जनतेचा सपोर्ट झाला पाहिजे. तर तो सपोर्ट झाला तरच इथं परत नवीन चित्रपट तयार होतील. आणि मला निस्वार्थपणे त्यांनी मला कास्टिंग केलं आणि काम दिलं. याच्याबरोबर प्रदीप सरांचे धन्यवाद आणि थँक्यू.